बसलो आहे सीटवर आणि अशा 3 सीट आहेत, मी मम्मी आणि डॅडी. जेवण आलेलं आहे आपलं हिंदू मील, आम्ही ऑलरेडी बुक केलेलं. आता आम्ही इथे ड्युटी फ्रीमधून जरा खजूर आणि केशर घेतलेलं आहे. $4,550 ची बॉटल आहे, म्हणजे 5 लाखाची ऑलमोस्ट. आता एक क्रोसिन घेऊन टाकतो म्हणजे आजारी पडणार नाही बाहेर जाऊन. टोटल 6,500 डिस्काउंट मिळाला. आता सगळं बॅगेजचा आमचा पट्टा थांबलेला आहे आणि आमची एक बॅग मिसिंग आहे. नमस्कार मंडळी, माझं नाव रोहन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे थर्सडे आणि मी कामासाठी ह्युस्टनला गेलो होतो हा आठवडा. आज थर्सडे इव्हनिंग आहे आणि मी घरी चाललो आहे परत. आणि उद्या फ्रायडेला माझी मम्मी आणि डॅडीची इंडियाला जायची फ्लाईट आहे दुपारी 1 वाजता शिकागोवरून. सो आम्ही सकाळी 7 वाजता निघणार आहोत इंडियानापोलिसवरून शिकागोला जायला, म्हणजे आम्ही फ्लाईटच्या 3 तासाआधी पोहोचू. आणि आता माझ्या 2 बॅगा, डॅडीच्या 2 बॅगा आणि मम्मीच्या 2 बॅगा, 6 बॅगा नेणार कशा आणि शिकागोला जाणार कसं. त्यासाठी मी आता इंडियानापोलिसला लँड झालो तर मी इकडनंच गाडी पिकअप केली आहे रेंटल, आणि 1 वे रेंटल केली आहे, म्हणजे उद्या सकाळी निघणार आणि शिकागो एअरपोर्टला ड्रॉप करणार. सो आता घरी जाऊन बघतो अजून काय लास्ट मिनिट शॉपिंग बाकी असेल तर ते करूया आणि मग उद्या इंडिया. डॅलसला असताना माझं एअरपोर्ट घरापासून 12 मिनिटावर होतं आणि आता इकडे एअरपोर्ट ऑलमोस्ट 40 मिनिटं दूर आहे. जेव्हा माझी सकाळची फ्लाईट असते त्याच्यासाठी पण मला 4ला उठायला लागतं. युजली एवढी इंडियानापोलिसला गर्दी नाही आहे कारण पॉप्युलेशन कमी आहे, पण आता ऑफिस सुटायची वेळ झाली आहे म्हणून जरा हायवेवर रहदारी दिसते, पण कम्पेअर्ड टू डॅलस काहीच नाही आहे इकडे. आता मी घरी आलो आहे आणि आता आम्ही चहा पितो आहे आणि हे चिकन फिंगर्स आहेत आणि समोसा आहे आणि ढोकळा आहे इडलीच्या शेपमध्ये. आणि हे सगळं आता उरलेलं जेवण आहे ते मी फिनिश करतो आहे कारण आता आज लास्ट नाईट आमची. कसं वाटतं इंडियाला जायचं? तू येतो म्हणून आनंद आहे, पण राहुल इकडे म्हणून जरा वाईट वाटतंय. राहुलला सोडून चालले म्हणून. नेहमी मला वाईट वाटतं तुम्ही जातात म्हणून, पण आता मला मजा येते कारण मी जाणार आहे, मित्रांना भेटणार आहे, गोव्याला जाणार आहे. गुड मॉर्निंग. आता सकाळचे 5:45 वाजलेत आणि आम्ही रेडी झालो निघण्यासाठी. आमच्या बॅगा सगळ्या पॅक झालेल्या आहेत. ही फक्त एक लास्ट सगळे 4 वगैरे टाकायचे आणि आता आम्हाला 3 तासाचा रस्ता आहे शिकागोला. तर आता गाडी लोडअप करूया, शिकागोला जाऊया आणि वाट्यातच कुठेतरी ब्रेकफास्ट करूया. आमचं फ्लाईट आहे 1 वाजताचं फ्रायडेचं. आज फ्रायडे आहे आणि मी पोचणार इंडियाच्या सॅटर्डेला 8:30 वाजता. सो चला आता फटाफट निघूया. डॅडी रेडी? यस. गाडीमध्ये सगळं सामान ठेवणं चालू आहे. खूप सामान आहे आमचं. खूप थंडी आहे, -13 आहे टेम्परेचर. चला निघालो होता आम्ही. गणपती बाप्पा मोरया. ओम साईराम. सात वाजून 5 मिनिटं झालेले आहेत. जस्ट तांबडं फुटले आणि आम्हाला अजून 2 तास 27 मिनिटं दाखवतं. सकाळ झालेली आहे आणि मागे बघा मस्त सनराईज दिसतंय. जमिनीवर बर्फ आहे. जमिनीवर बर्फ आहे कारण आता मी जसं जसं नॉर्थला चालू तसं बर्फ दिसायला लागलाय. भूक लागली आहे ना आता. आता बघतो मी पार्टी कुठची तरी. मला वाटलं आता टाइम ॲडजस्ट झालाय आणि परत 7 वाजलेत आणि मस्त आता बर्फ खूप वाढलेला आहे आणि -17 आहे बाहेर टेम्परेचर. काचेवरचं थोडं पाणी होतं ते पण फ्रीज झालेलं आहे. आता मी खायला काय मिळेल ते शोधतोय आणि आता थांबू आणि आपल्याला 1.5 तासाचा रस्ता बाकी. आता मी एक्झिट घेतलेला आहे. डेनीज नावाचं एक हे इकडे ब्रेकफास्ट प्लेस, तिकडे जातोय. तर आम्ही ब्रेकफास्ट करायला चाललोय डॅनीज मध्ये. मम्मी डॅडी गरमी घेतात. इकडे वेटरेसकडे थांबलोय. आता कॉफी आली आमची
आणि या कॉफीच्या कपचा काठ बघा केवढा जाड आहे. आणि आता काय मागवले ते आल्यावर दाखवतो. आमचा ब्रेकफास्ट झाला आहे. मी घेतलं क्रिस्पी चिकन सँडविच, मम्मीने काय घेतलं व्हेजी ऑमलेट, आणि डॅडीने घेतलं त्यांनी स्वतःचं ऑमलेट कस्टम बनवून घेतलं आहे. ॲव्होकाडो, मशरूम आणि स्पिनच. चांगलं आहे. चालो डॅडी तू आता. खतरनाक थंडी आहे. चालवायला कम्फर्टेबल आहे नाही गाडी. मस्त गाडी. 1 तास 6 मिनिटं आहेत. टोल रोडने जाणार म्हणून फास्ट पोचू. टोल रोड घेतला नसेल जरा जास्त टाइम लागला असता. फुल स्नो आहे इकडे. आता जास्त शूट करायला मिळालं नाही कारण आमच्या दोन्ही हातात 2-2 बॅगा होत्या. आता बॅग ड्रॉप करतोय एटीआरच्या काउंटरमध्ये आणि मग त्याच्यानंतर शूट करेन. आता आमचं सिक्युरिटी चेक झालेलं आहे आणि बॅगा पण दिल्या आहेत. आता काय प्लॅन आहे आपला? गेटकडे जाऊन बसायचं. अजून खूप वेळ आहे. आता 10 वाजले. फ्लाईट 1च आहे. तर जरा ड्युटी फ्री मध्ये फ्री आहे ना. पण पहिली मला सुसू आली. बरं लेगोचं वेंडिंग मशीन आहे. बघू. हे शिकागोचं ड्युटी फ्री आहे आणि इकडनं मला काही स्पेशल घ्यायचं नव्हतं कारण जेवढा मी रिसर्च केलं त्या हिशोबाने अबुधाबीला परफ्यूम स्वस्त आहेत आणि मुंबईलाच अल्कोहोल स्वस्त आहे प्री बुक केलं तर. म्हणून मी विचार केला तिकडनंच घेऊया कारण इकडनं घेतलं तर मग मुंबईपर्यंत हे कॅरी करावं लागेल एक्स्ट्रा. आता आम्ही ते डम्पलिंग वगैरे खाल्ले पण काय मजा आली नाही. पण आता मी कॉफीच्या शोधात आहोत आणि आता फ्लाईट बोर्ड व्हायला 50 मिनिट्स आहे. हा पार्ट जरा एअरपोर्टचा चांगला आणि चकाचक आहे. आधी आम्ही जिकडे होतो एकदमच गचाळ होता. आता फ्लाईट बोर्ड व्हायला अर्धा तास आहे. कॉफी घेतली आहे मेन डॅडीने आणि आता परत चालतोय आमच्या गेटकडे. तर बोर्डिंग सुरू झालेलं आहे. आता हा आमचा ग्रुप नाही, आमच्या आधीचा ग्रुप आहे. त्याच्यानंतर आमचा येईल. एक्सायटेड नाही ना. मी फक्त मित्रांना भेटायला आणि फॅमिलीला भेटायला एक्सायटेड आहे. चला बोर्डिंग पास स्कॅन केला. आता जाऊन प्लेनमध्ये बसायचं. जेट ब्रिजवर थंडी वाजते कारण बाहेर -9 आहे. मेड ह्या साईडने येत आहेत. मी बसलोय सीटवर आणि अशा 3 सीट आहेत. मी मेन डॅडी आणि दोन्ही साईडला आईल आहे. फ्लाईट ओढून 1-1.5 तास झालाय आणि आता जेवण सर्व करतात. जेवण आलेलं आहे आपलं हिंदू मिल. आम्ही ऑलरेडी बुक केलेलं हिंदू नॉनव्हेज मिल आणि आता त्याच्यामध्ये काहीतरी छोले सारखं दिसतंय. आता उघडून बघतो काय. मग तिघांना सेम आहे. पाव आहे. पावाला लावायला बटर आहे. ही काहीतरी आय थिंक योगर्टचं डेझर्ट आहे आणि हे चिकपी सॅलड आहे आणि चिकन बिर्याणी. वासावरनं तरी चांगली वाटते. आता खाऊन बघूया. आता आमचं खाऊन झालेलं आहे आणि आता मी आणि मम्मी पितो मँगो ज्यूस. आता जेवण होऊन 1 तासभर झालाय आणि आता आलाय टी कॉफी. तर मी मम्मी आणि डॅडी दोघांनी घेतलाय टी. मम्मी दूध ओतते त्याच्यात चहामध्ये आणि साखर पण आहे. घातली साखर. आणि चहा बरोबर आम्ही एअरपोर्टवरून डोनट आणला होता तो खातोय थोडा थोडा. आता आम्हाला पोचायला 7 तास बाकी आहेत. पोचायला म्हणजे अबुधाबीला पोचायला 7 तास बाकी आहेत. तिकडनं अजून 3.5 तासाची फ्लाईट आहे. सो आता मला वाटतं डिनर नसेल ना, स्नॅक्स असतील ना. पाणी आलंय. हे काय योगर्ट सारखं आहे आणि हे सबवेचा छोटा भाऊ आहे. मी आणि मम्मी इथे बाई पण बारी देवा पिक्चर बघतोय. दोघांनी स्क्रीन शेअर केलाय म्हणून सेम टाइमला दिसतंय. सगळं मस्त होतं जेवण. हे राईस पुडिंग होतं म्हणजे खीर सारखं होतं आणि सँडविच पण एकदम मस्त होतं. आणि पाणी पिऊन टाकलं. आता चहा आलाय.
चहामध्ये ब्लॅक टी आहे म्हणून मी घेतलंय क्रीमर आणि शुगर. मम्मीने पण चहा घेतलाय, डॅडीने कॉफी घेतली. आता किती वाजलेत ते माहित नाही, पण अबुधाबीला पोचायला 2 तास आहेत. आणि आता आमचं अजून एक हिंदू नॉनव्हेज मील आलेलं आहे. काय मम्मा बघ, चिकन कोरमा विरमा काहीतरी वाटतंय ना, चिकन कोरमा सारखं काहीतरी आहे. इकडे एक सॅलड आहे आणि इकडे चॉकलेट मूस आहे आणि ब्रेड बटर आहे. तर अबुधाबीला लँड झालोय. फुल झोपेत होतो मी म्हणून शूट करायला विसरलो. आता प्लेनमध्ये निघतोय आणि आपल्याकडे आता 1-1.5 तास आहे फिरायला एअरपोर्टवर आणि ड्युटी फ्रीमध्ये शॉपिंग करायला. तर आमच्या दुसऱ्या फ्लाईटच्या गेटकडे चाललो आहे. खाली ड्युटी फ्री दिसत आहे मला. आता इकडे 12:55 वाजलेत लोकल टाईम आणि आमच्या शरीराचे वाजलेत US हिशोबाने पहाटेचे 3. आमच्या इथे सिक्युरिटी चेक झालेलं आहे परत सेकंड फ्लाईटसाठी. आणि आता हे खाली सगळं ड्युटी फ्री आहे. गर्दी जराही नाही आहे इकडे एअरपोर्टवर. आता मी इथे ड्युटी फ्रीमधून जरा खजूर आणि केशर घेतलेलं आहे. आता जरा परफ्यूम आणि अल्कोहोल बघू. फ्लाईट बोर्डायला 20 मिनिट आहेत आणि आम्ही शॉपिंग करत सुटलो आहे. आता परफ्युम्स घेतले आणि आता लिकरच्या ह्याच्यात चाललो आहे. ग्लेनफिडिक बघत होतो आम्ही, पण इथे आणि US मध्ये महाग आहे. डॅडीला इंडियामध्ये जास्त स्वस्त आहे मी रिसर्च केल्यावर, म्हणून आता इकडनं घेणार नाही. $4,550 बॉटल आहे, म्हणजे 5 लाखाची ऑलमोस्ट. C27 आपला गेट नंबर आणि बोर्ड व्हायला आता 10-15 मिनिटं आहेत. उरलेलं शॉपिंग सगळं मुंबई ड्युटी फ्रीमध्ये करायचं. चांगलं एअरपोर्ट आहे, जास्त गर्दी नाही आहे, सगळं चकाचक आहे. जास्त ट्रेन घेऊन इकडे जा तिकडे जा पण नाही करायचं आहे. एवढं मोठं पण नाही आहे, परफेक्ट साईजचं आहे. आपलं फायनल फ्लाईट बोर्ड होतं आहे अबुधाबी टू मुंबई. 3.5 तासाचं फ्लाईट आहे. 8:30 वाजता मुंबईला टच. बघा एअरबस A380 डबल डेकर विमान. हे आपलं एअरबस A350 आहे. आता बोर्ड केलं आहे आम्ही. यावेळेस आम्हाला विंडो सीट मिळालेली आहे आणि आता लोक बोर्ड करत आहेत. कधी पोचतं असं झालंय ना आता. मला वाटलं 3.5 तासाची फ्लाईट आहे, पण 2 hours 25 minutesचीच आहे. लवकर पोचू. इथे फेरारी वर्ल्ड आहे. आमच्या मुंबईच्या फ्लाईटचं जेवण आलेलं आहे. काय का मम्मा जेवायला? बटर चिकन राईस आणि डाळ आणि काहीतरी बीटरूटचं सॅलड आहे. हे मँगो कस्टर्ड. लँड होतो मुंबईला. किती पोल्युशन काही बोललं तरी मुंबईत लँड होताना फिलिंगच वेगळं असतं नेहमी. पोचलो मुंबईला. कसं वाटतंय मुंबईला येऊन? असं मला विचारलं पाहिजे तुम्ही. 28 आहे टेम्परेचर. हो खरं मी अर्धवट झोपेत आहे. आता एक क्रोसिन घेऊन टाकतो म्हणजे आजारी पडणार नाही बाहेर जाऊन. चला आता निघतं फ्लाईटमधनं फायनली बाहेर. आता आम्ही इमिग्रेशन करून ड्युटी फ्रीमध्ये चाललो आहे परत, कारण लास्टचं थोडं आमचं शॉपिंग बाकी आहे. आता मी मास्क घातलं आहे कारण मला आजारी पडायचं नाही आहे. आणि एवढ्या कमी दिवसासाठी येतो आहे आणि आजारी पडलं तर मग सगळे दिवस वेस्ट होतील, म्हणून मास्क घातलं आहे. मग टेक्निकली पण इंडियात एंटर नाही झालो आहे, कारण जेव्हा आपण इमिग्रेशन क्रॉस करू तेव्हा आपण लिगली इंडियाच्या आत येऊ. हे आलं आपलं इमिग्रेशन.
आपल्याला इंडियन पासपोर्टवाल्यामध्ये जायचं आहे. आता आपण आलो ड्युटी फ्रीमध्ये. अर्धा तर अंडर कन्स्ट्रक्शन आहे इकडे. हे मुंबईच्या ड्युटी फ्रीमध्ये आलो आहे आणि इकडचे सगळे जे रेट्स आहेत ते बाकीच्यापेक्षा स्वस्त आहेत. कारण मी कम्पेअर केलं, आम्हाला ग्लेनफिडिक घ्यायची होती ही वाली. ती आम्ही ऑनलाईन बुक केली आहे 6 बॉटल्स, कारण पर पर्सन 2 बॉटल अलाउड आहेत आणि ती आम्हाला स्वस्तात मिळाली आहे. कारण यायच्या आधीच ऑनलाईन बुक केली तर मग किती 2,500 डिस्काउंट मिळाला ना. 2,500 नाही, टोटल 6,500 डिस्काउंट मिळाला. ओके, 6,500 डिस्काउंट मिळाला आपल्याला. तर आता ऑनलाईन काउंटरकडे जाऊन पिकअप करायचं. पण त्याआधी अजून पण बघू इकडे काय मिळतं आहे. 2 बाटल्यांचा पॅक आहे, असे आपण 3 घेतलेले आहेत. डबल ब्लॅक 10,240ला आहे 2 पॅक नाही 2 लिटर. ही US मध्ये स्वस्त होती. परफ्यूम मी कम्पेअर केले, इंडियात खूप महाग आहेत कम्पेअर्ड टू अबुधाबी. तर परत जाताना मी अबुधाबीवरनंच परफ्यूम्स घेईन. आणि ऑलरेडी मी आत्ता घेतलेले आहेत 3, तर सध्या गरज नाही आहे. 4 घेतलेत ॲक्च्युली. प्री ऑर्डरचं काउंटर आहे, तर आता डॅडी घेतो आहे. $71. चायला बॅगांचा स्पीड एवढा आहे की मलाच कळत नाही आमची कुठली आहे. सगळ्या वेगवेगळ्या दिसणाऱ्या बॅग आहेत आमच्या, फक्त 2 सेम आहेत. थोडं सामान एथियावाल्या फ्लाईटचं इथे काढून ठेवलं, बाकी बॅग झाल्या, फक्त एक बॅग आली नाही. आता सगळं बॅगेजचा आमचा पट्टा थांबलेला आहे आणि आमची एक बॅग मिसिंग आहे आणि ती सेम या बॅगेसारखी दिसते. सेम पण नाही, रंग असा आहे आणि कोणतरी एक माणूस आहे तो घेऊन गेला आहे. तर कसं तरी करून त्याचा नंबर शोधला आहे बॅगेजवाल्यानी आणि मग त्याला कॉन्टॅक्ट झाला. हो, आता तो गोरेगावला पोचला आहे, त्याला यायला अर्धा तास लागेल. पण मिळाली नशीब. चायला माझे सगळे कपडे त्याच्यात होते. सगळे तुझे कपडे त्याच्यात, म्हणजे नाही तर आपल्याला उद्या जाऊन पहिली शॉपिंग करायला लागली असती. अंगाच्या कपड्याशिवाय काही नाही याच्याकडे. पण एवढं कसं फरक पडला? येडा आहे तो माणूस. तो बोलतो की मी माझ्या बॅग नेल्यात, तुम्ही फोन ठेवा. त्याला त्या बाईनी सांगितलं की सगळ्या बॅगेचे नेम टॅग वाचून दाखवा, कारण तुमच्या नावाची बॅग माझ्या समोर आहे. तर मग त्यांनी गाडी थांबवली, बघितलं आणि मग आता तो येतोय. आपल्याला थांबावं लागेल ना. आपल्याला थांबावं लागेल, पण तो इकडे येऊ शकणार नाही. तर हे एतिहादवाले येतील आपल्याबरोबर बाहेर. आता मी 2 तास एअरपोर्टवर आहोत आणि आता शेवटी तो माणूस पोचतो एअरपोर्टला, जो आमची बॅग घेऊन गेलाय. आणि त्याची बॅग आम्हाला कस्टम्समधून आणायला लागली. सो आता आम्ही थांबलो इकडे वेटिंग एरियामध्ये आणि तो आल्यावर मग बॅग एक्सचेंज करून मग घरी. फायनली बॅग मिळाली. आला तो माणूस घेऊन. हीच बॅग होती आणि त्याची जी बॅग होती ती जराही सिमिलर नव्हती, म्हणजे कलर सेम होता पण जवळ छोटी होती. ही मोठी आहे. एकदम लाचार झाला होता तोच, कारण त्याला कळलं होतं त्याची चूक आहे म्हणून काय जास्त त्याला बोललो नाही. खूप हेल्प केली आम्हाला. एतिहाद एअरलाईन्सच्या 2 मुली होत्या, त्यांनी आमची खूप हेल्प केली. ते बाहेर येऊन थांबले पण अख्खं एक्सचेंज होईपर्यंत. आता आम्ही ओलामध्ये सगळे सामान टाकलं आणि मग गप्पा मारत मारत येत होतो. ऑलमोस्ट पोचलोय, 10-15 मिनिटात पोचू. पण अख्खी गाडी भरली आहे, कारण आमच्या 6 बॅगा होत्या, 2 कॅबिन बॅग. जेमतेम आम्हाला दोघांना बसायला जागा आहे. फुल बॅगा, मागे पण अख्खा भरलेलं आहे. आता घरी पोचतो आणि भेटतो. आता आम्ही घरी पोचलोय आणि खतरनाक दमलोय सगळे. आणि शेजवान फ्राईड राईस, गार्लिक फ्राईड राईस आणि चिकन मंचुरियन मागवले. फटाफट खाणार आणि काहीतरी बघत बघत झोपणार. तर फायनली आता मी माझ्या रूममध्ये झोपायची तयारी करतोय. तर असा होता आमचा इंडियानापोलिस टू मुंबई प्रवास. आय होप तुम्हाला आवडला असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आम्ही तर खूप दमलोय, कारण एअरपोर्टवर पण खूप वेळ थांबावं लागलं. तर आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.